चारगाव शिरपूर कळमना चंद्रपूर या महामार्गाच्या विकास कामाकरिता राबविण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेमध्ये प्रचंड गैरप्रकार झाल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे। तसेच वादग्रस्त टेंडर प्रक्रिया रद्द करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्याचे आदेशही दिले आहेत। नवीन टेंडर प्रक्रिया राबविताना कुणाचाही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप खपवून घेण्यात येऊ नये, कंत्राटदाराच्या पात्रता निकषाचे काटेकोर पालन करावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे। या प्रकरणावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि अविनाश घरोटे यांच्या सक्षम सुनावणी झाली। 47,56,07,119 रुपये मूल्याच्या या कंत्राकरिता 29 जून 2019 रोजी टेंडर नोटीस जारी करण्यात आली होती। या प्रक्रियेत आर.के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, GIPL, BCCPL आणि SGS कंपनी यांनी सहभाग घेतला होता। तांत्रिक बोलीमध्ये SDPL, SGS कंपनी बाद झाल्यानंतर आर.के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर आणि GIPL, BCCPL या दोनच कंपन्या रिंगणात राहिल्या। पुढे आर.के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीलाही कंत्राटाकरिता अपात्र ठरविण्यात आले। त्यामुळे आर.के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। ही याचिका ऐकल्यानंतर न्यायालयाला GIPL आणि BCCPL कंपनीला फायदा पोहोचविण्यासाठी या टेंडर प्रक्रियेमध्ये प्रचंड गैरप्रकार केला गेल्याचे आढळून आले। रिपोर्ट खबर 24 एक्सप्रेस।